वणी परिसरातील श्री हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी हनुमान जयंती साजरी करण्यात आली. ती हनुमान सेवा समितीच्या वतीने पुरणपोळी आमरस असे महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले. येथील देवी चौकातील हनुमान मंदिरात गेली 22 वर्षापासून महारुद्र हनुमान सेवा समितीच्या वतीने हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. हनुमान मंदिराचे काम सुरू असल्याने त्याच ठिकाणी मोठी प्रतिमा ठेवून पूजा करण्यात आली. तर जगदंबा देवी मंदिर चौकातील इमारतीवर सुमारे 40 फुटांचे पवनपुत्र हनुमानांच्या प्रतिमेचा भव्य बॅनरही लावण्यात आला. सकाळी हनुमान जन्मोत्सव आणि आरती झाल्यानंतर हनुमान मंदिरात जगदंबा माता मंदिरात नैवेद्य दाखवल्यानंतर श्री हनुमान सेवा समितीच्या वतीने पुरणपोळी आमरस सार भात भजी कुरडई पापड अशा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण शहरातून भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला. तर वनी जगदंबा माता यात्रा सुरू असल्याने आलेल्या भाविकांनी यावेळी दर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत महारुद्र हनुमान सेवा समितीचे सतीश जाधव यांनी माहिती दिली. गेल्या 19 वर्षापासून या ठिकाणी जगदंबा मंदिर चौकात हनुमान जन्मोत्सव साजरा होत असतो. 19 वर्षापासून अखंडित ही सेवा नेहमीच चालू आहे. दरवर्षी हनुमानाला महारुद्राचा अभिषेक केला जातो सकाळी 5:30 वाजता. त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. गेल्या 7 वर्षापासून आमरस पुरणपोळी सार भात भजी कुरडई याचं नियोजन समितीच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. यावर्षी देखील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली नाही कारण काम अपूर्ण राहिलं. परंतु आमच्या संघा मित्रमंडळाचा निश्चय होता तर आपण खंडन करायचं नाही. कोरोना काळात देखील आम्ही हा उत्सव नेहमीप्रमाणे साजरा केला आणि आता का करायचा खंडन म्हणून सगळ्यांची इच्छा होती. म्हणून परत आम्ही प्रतिष्ठा झाली नाही तरी हा यावर्षी सारावादप्रमाणे आमरस पुरणपोळी महाप्रसादाचा आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. भावभक्तांना दरवर्षी साधारण 4,000 ते 5,000 लोक महाप्रसादाचा लाभ घेत असतात. तसेच शहरातील विविध भागात हनुमान जन्मोत्सव साजरा झाला. यावेळी कडगल्ली येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात पहाटे 5 वाजेपासून महाजनाभिषेक महाआरती पूजा संपन्न झाली. तर विश्रमबाग पाडा दत्तनगर इंदिरानगर या ठिकाणी हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जनजागर मराठीसाठी अनिल गांगुर्डे, वणी.